नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आवडगणिताची या चॅनल मध्ये। नुकतंच आपण क्लास 10 च्या मुलांसाठी प्रॉब्लेम सेट टाकायला चालू केलेली आहेत। आज आपण लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स चा प्रॉब्लेम सेट फर्स्ट चा पार्ट नंबर 2 या ठिकाणी आपण बघत आहोत। ठीक आहे, या आधीचा व्हिडिओ म्हणजे पार्ट फर्स्ट किंवा क्लास 10 चे बाकीचे लेसन्स तुम्हाला बघायचे असतील तर त्याची लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, ती तुम्ही बघू शकता। ठीक आहे, तर मग चला स्टार्ट करू आजच्या लेक्चरला। आजच्या लेक्चर मध्ये क्वेश्चन नंबर 5 आपण स्टार्ट करणार आहे, पण त्याआधी चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा, जेणेकरून आपल्या नवीन आलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन्स तुम्हाला लवकरात लवकर मिळेल। ठीक आहे, तर मग बघूया आजचे क्वेश्चन्स काय आहेत। क्वेश्चन नंबर 5 आपण या ठिकाणी बघणार आहोत। क्वेश्चन नंबर 5 काय दिलेला आहे बघा, सॉल्व द फॉलोइंग इक्वेशन्स बाय क्रॅमर्स मेथड। म्हणजे तुम्हाला क्रॅमर्स रूल या ठिकाणी यूज करायचा आहे आणि सायमल्टेनियस इक्वेशन्स सॉल्व करायचे आहेत। ठीक आहे, आता ते कसे सॉल्व करायचे हे आपण बघूया। फर्स्ट क्वेश्चन आपल्याला दिलेला आहे 6x - 3y = -10 म्हणजे नंबर 1 द्यायला। ठीक आहे, नेक्स्ट इक्वेशन बघा आपलं 3x + 5y - 8 = 0। हे स्टँडर्ड फॉर्म मध्ये आहे का इक्वेशन? नाही, त्यामुळे आपल्याला हे -8 होतं ते अपोजिट साइडला म्हणजे इक्वल साइनच्या अपोजिटला न्यावं लागेल। म्हणजे इक्वेशन काय तयार होईल बघा आपलं 3x + 5y = 8 नंबर 2। ठीक आहे, इक्वेशनला नंबरिंग केलं आपण, बरोबर आहे। आता काय करायचं आपल्याला तर a1 b1 c1 a2 b2 आणि c2 च्या व्हॅल्यूज या ठिकाणी फर्स्ट राइट आउट करून घ्यायचं, जेणेकरून तुम्हाला सॉल्व करायला इझी जाईल। बरोबर आहे, फ्रॉम इक्वेशन 1 काय असणार आहे, जो x चा कोएफिशियंट असतो तो म्हणजे a1 असतो, तो किती दिलाय 6 दिलाय। नंतर b1 = -3 दिलेला आहे आणि c1 = -10 दिलेला आहे। बरोबर आहे, त्याच पद्धतीनं फ्रॉम इक्वेशन 2 a2 = म्हणजे कोएफिशियंट ऑफ x किती दिलेला आहे 3 दिलेला आहे। b2 = किती दिलेला आहे 5 दिलेला आहे आणि c2 = किती दिलेला आहे 8 दिलेला आहे। बरोबर आहे, आता फर्स्ट आपण काय करणार आहे तर लेट डिटर्मिनंट ची व्हॅल्यू फाइंड आउट करणार आहे, म्हणजे d ची व्हॅल्यू फाइंड करणार आहे। d ची व्हॅल्यू फाइंड करताना काय असतं बघा a1 a2 b1 b2। ठीक आहे, आता यामध्ये व्हॅल्यू जर सबस्टिट्यूट केल्या तर a1 ची व्हॅल्यू किती होती आपली तर 6 होती, a2 ची किती होती 3, b1 ची -3 होती आणि b2 ची किती होती आपली 5 होती। बरोबर आहे, क्रॉस मल्टिप्लिकेशन करून या व्हॅल्यू आपण सॉल्व करतो। म्हणजेच बघा 6 × 5 - इंटू ब्रॅकेट 3 × 3 म्हणजे 6 5 जा 30 आणि 3 3 जा 9 आणि इथलं मायनस साइन आणि ह्या -3 ला पण मायनस साइन होतं, त्यामुळे मायनस मायनस या ठिकाणी काय झाले प्लस झाले। म्हणजे या ठिकाणी काय आले बघा आपले 39। हे कशाची व्हॅल्यू आली आपली तर d ची व्हॅल्यू आलेली आहे। आता आपल्याला फाइंड काय करायचंय dx करायचंय। कशाची व्हॅल्यू करतोय आपण dx = आता एक सिंपल ट्रिक आहे, म्हणजे जर तुम्हाला फॉर्म्युलाज लक्षात राहत नसतील, जेव्हा आपण x ची व्हॅल्यू फाइंड करतो त्यावेळेला x चे कोएफिशियंट न लिहिता त्या ठिकाणी c1 c2 लिहायचंय। x चे कोएफिशियंट म्हणजे काय a1 a2 न लिहिता c1 c2 लिहायचंय आणि इकडं b1 b2 त्याच पद्धतीनं। ठीक आहे, म्हणजेच बघा काय आले आता c1 c2, c1 किती आहे आपला -10, c2 किती आहे 8। नेक्स्ट b1 b2 म्हणजे याच दोन व्हॅल्यू असणार आहेत -3 आणि 5 -3 आणि 5। ठीक आहे, सॉल्व करून घेऊया। क्रॉस मल्टिप्लिकेशन -10 × 5 मायनस इंटू ब्रॅकेट -3 × 8। ठीक आहे, ओके। आता बघा 5 10 जा 50 आले, बिगेस्ट म्हणजे मल्टिप्लिकेशनचा साइन आहे, एकाचा साइन मायनस आहे त्यामुळे आन्सरला मायनस साइन आलं। बरोबर आहे, या ठिकाणी मायनस मायनस प्लस झाले आणि 3 8 जा किती आले 24। परत एकदा चिन्हांचे नियम यूज करायचे आहेत आणि चिन्हांचे नियम म्हणजे सायन्स ऑफ रूल्स जर तुम्हाला माहीतच नसतील तर त्याची जी लिंक आहे ती आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे आणि आडवा भागाकाराची पण आहे तीही दिलेली आहे, किंवा गणिताचा बेस ही प्लेलिस्ट अशी आहे ज्यामध्ये गणिताशी रिलेटेड असणारे बेसिक व्हिडिओज आपण त्यामध्ये अपलोड केलेले आहेत, ते तुम्ही बघू शकता। ठीक आहे, आता इथं बघा प्लस मायनस मायनस आणि बिगेस्ट नंबरचं साइन म्हणून या ठिकाणी आन्सरला मायनस साइन आलेलं आहे। 10 मधून 4 गेले किती राहिले 6, कॅरी ओव्हर दिला 5 मधून 3 गेले 2 राहिले म्हणजे आले -26। ठीक आहे,
ही होती आपली dx ची व्हॅल्यू. आता काय करणार आहे आपण, तर dy ची काढणार आहे. आता dy च्या वेळेला काय करायचं, ज्या ठिकाणी y आहे त्या ठिकाणी कॉन्स्टंटच्या टर्म लिहायचं, म्हणजे कोएफिशियंट्स ऑफ y लिहित होतो. कोएफिशियंट्स ऑफ y कुठले होते आपले, तर इथं b1 आणि b2 होते आणि त्याच्याच ऐवजी आपण c1 c2 लिहिणार आहे. म्हणजे या ठिकाणी आधी इकडे a1 a2 च्या व्हॅल्यू काय होत्या आपल्या 6 आणि 3 होत्या. c1 c2 काय होतं आपलं, तर -10 आणि 8 होतं. बरोबर आहे. क्रॉस मल्टिप्लिकेशन म्हणजे 6 8 जा मायनस इंटू ब्रॅकेट मायनस इंटू 8 म्हणजे इथं 6 8 जा 48 मायनस 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 प्लस 30 झाले. या ठिकाणी 8 आणि हे 78 आले. बरोबर आहे. ऍडिशन करू. आता बघा लेट x इज इक्वल्स टू फॉर्म्युला काय आहे आपला, तर dx बाय d. आता dx ची व्हॅल्यू म्हणजे ही व्हॅल्यू किती आली होती आपली, -26 आली होती आणि d ची व्हॅल्यू किती आली होती आपली, तर 39 आली होती. बघा आता हे दोन्ही नंबर कोणत्या टेबलमध्ये आहेत, तर 13च्या टेबलमध्ये आहेत. त्यामुळे 13 2 जा 26 आणि 13 3 जा किती होतात, 39 होतात. त्यामुळे आन्सर काय आलं आपलं, -2/3 आलं. बरोबर आहे. नेक्स्ट y इज इक्वल्स टू सेम dy अपॉन d. आता dy अपॉन d म्हणजे dy ची व्हॅल्यू किती आली होती आपली 78. ठीक आहे. अपॉन d ची व्हॅल्यू किती आहे बघा, आता d ची आताच लिहिली होती आपण 39. आता हे दोन्ही परत एकदा 13च्या टेबलमध्ये आलेले आहेत. 13 6 जा 78. आता परत एकदा बघा 3च्या टेबलमध्ये 6 आलेले आहे त्यामुळे 3 पण जा आणि 3 2 जा, त्यामुळे इथं आन्सर किती आलेलं आहे आपलं 2 आलेलं आहे. देअरफॉर द सोल्युशन इज काय असणार आहे, पहिला x ची व्हॅल्यू लिहितो म्हणजे -2/3 आणि इथं काय असणार आहे आपली 2 -2/3, 2 इज द आन्सर. क्वेश्चन नंबर 5 मधला सेकंड जो क्वेश्चन आहे तो या ठिकाणी आपण बघत आहोत. काय दिलेलं आहे बघा, 4m - 2n इज इक्वल्स टू -4. नंबर 1 दिवे याला 4m + 3n इज इक्वल्स टू 16. नंबर 2 दिला. ठीक आहे. आता फ्रॉम इक्वेशन 1 काय असणार आहे बघा, a1 इज इक्वल्स टू कोएफिशियंट ऑफ m, नंतर b1 इज इक्वल्स टू -2 and c1 इज इक्वल्स टू -4. नेक्स्ट इक्वेशन फ्रॉम इक्वेशन 2. दुसऱ्या इक्वेशन वरून काय देणार आहे आपलं, a2 इज इक्वल्स टू 4, b2 इज इक्वल्स टू 3 and c2 इज इक्वल्स टू 16 या ठिकाणी दिलेलं आहे. बरोबर आहे. म्हणजेच फर्स्ट आपण काय करणार आहे, लेट d ची व्हॅल्यू काढणार आहे. d च्या व्हॅल्यू साठी काय लागतं आपलं, तर a1 a2 b1 b2 च्या टर्म्स लागतात आपल्याला. बरोबर आहे. व्हॅल्यू मध्ये सबस्टिट्यूशन केलं तर या ठिकाणी बघा 4 4. ठीक आहे. -2 आणि 3. ओके. आता या ठिकाणी बघा मल्टिप्लिकेशन म्हणजे क्रॉस डिटर्मिनंट सॉल्व्ह केला तर इथं काय येणार आहे 4 × 3 मायनस इंटू ब्रॅकेट -2 × 4 म्हणजे 4 3 जा 12 मायनस मायनस प्लस झालं कारण आतमध्ये एकच मायनस साइन होतं आपलं. 4 2 जा 8 आणि हे मायनस मायनस प्लस म्हणजे 8 आले. बरोबर आहे. या ठिकाणी किती आलं आपलं आन्सर 20 आलेला आहे. आता आपण काय करतो, dx फाइंड करतो. म्हणजे बघा dx इज इक्वल्स टू ज्या वेळेला x येतो त्यावेळेला x चे कोएफिशियंट्स असतात त्यावेळेला c1 c2 ची व्हॅल्यू टाकणार आहे आपण. म्हणजे इथं c1 c2 आणि या ठिकाणी b1 b2 ऍज इट इज. ठीक आहे. म्हणजेच बघा व्हॅल्यू येताना c1 c2 म्हणजे -4 16. ठीक आहे. आणि b1 b2 जे आता होतं त्याच येणार आहेत. म्हणजेच काय येणार आहे -2 3 आलेला आहे. ओके. आता इथे बघा 4 3 जा 12 मायनस आलेले आहेत आणि इथं मायनस मायनस प्लस होईल आणि 16 2 जा 32 आलेले आहेत. प्लस मायनस मायनस बिगेस्ट नंबरचं साइन येईल त्यामुळे 32 मधून 12 गेले, 2 मधून 2 गेले 0, 3 मधून 1 गेले 2 राहिले आणि बिगेस्ट नंबरला पॉझिटिव्ह साइन आहे त्यामुळे आन्सर काय असणार आहे पॉझिटिव्ह असणार आहे. ठीक आहे. त्यामुळं dy ची व्हॅल्यू, dy च्या व्हॅल्यूला पण सेम तसंच a1 a2 तसंच ठेवायचं आणि y चे कोएफिशियंट म्हणजे b1 b2 आहे तिथं c1 c2 टाकायचे. काय केले बघा, d ची व्हॅल्यू आपण a1 a2 b1 b2 घेतली म्हणजे कोएफिशियंट ऑफ m आणि n चे घेतले. पण आपल्याला आता ऍक्च्युअली आपल्याला इथं m आणि n राईट करावं लागेल. इथं m आणि इथं n कारण जे क्वेश्चन्स मध्ये दिलेले आन्सर्स असतात ते आपल्याला या ठिकाणी राईट करायचे असतात व्हेरिएबल्स. ठीक आहे. म्हणजे इथं dm आणि इथं dn आले. बरोबर आहे. तर यामध्ये बघा फर्स्ट चेंजेस म्हणजे m चे ज्या वेळेला राईट करतो त्यावेळेला m चे जे कोएफिशियंट्स आहेत ते न लिहिता आपण काय करणार आहे c1 c2 देणार आहे. बरोबर आहे.
नंतर यांचे ज्या वेळेला राईट करतो त्यावेळेला यांचे कोएफिशियंट्स न लिहिता आपण A1 आणि C1 च्या व्हॅल्यूज राईट करणार आहे. बरोबर आहे. म्हणजेच बघा A1 A2 काय होतं आपलं 4 4. ठीक आहे. C1 -4 आणि इथलं C2 16 होतं. आता इथं परत एकदा क्रॉस 4 × 16 -4 × 4. 16 4 जा 64 मायनस परत एकदा प्लस आले या ठिकाणी आणि 4 4 जा किती झाले बघा 16 झाले. इथं बघा 6 + 4 10 कॅरी ओव्हर आले. इथं आले 8 80. ओके. आता x ची व्हॅल्यू म्हणजे m ची व्हॅल्यू काढणार आहे आपण. म्हणजे काय असणार आहे इथं dm/d. dm ची व्हॅल्यू किती आहे बघा dm किती आला इथं 20 म्हणून इथं आले 20/d किती आहे 20. 20 गेट कॅन्सल म्हणजे 1 जा म्हणून 1 आली आणि n = dn/d. dn किती आहे आपला 80/d किती आहे आपला 20. परत एकदा 21 जा आणि 24 जा म्हणजे इथं आले 4. Therefore m = 1 and n = 4 is the solution. ओके. क्वेश्चन नंबर 3 काय दिलेला आहे बघा 3x - 2y = 5/2. 1/3x + 3y = -4/3. आता अपॉन मधले नंबर असतील तर तुम्ही डायरेक्टली ते नंबर्स घेऊन पण इक्वेशन सॉल्व्ह करू शकता. पण तुम्हाला जर अजून सोप्या पद्धतीने ते इक्वेशन सॉल्व्ह करायचं असेल तर काय करायचं ते मी सांगणार आहे. ठीक आहे. तर यामध्ये बघा फर्स्ट आपण काय करणार आहे 3x - 2y = 5/2. आता हे इक्वेशन आहे. डिनॉमिनेटर मध्ये काय आहे आपलं तर 2 आहे. बरोबर आहे. मग अशा वेळेला आपण काय करणार आहे बघा तर आपण ह्या जे डिनॉमिनेटर मधला 2 आहे त्यांनी होल इक्वेशनला मल्टिप्लाय बाय 2 करणार आहे. म्हणजे काय केलं इक्वेशन 1 याला नंबर 1 द्या. इक्वेशन 1 मल्टिप्लाय बाय किती केले 2 नंबर 2 ह्या इक्वेशनला. आता या ठिकाणी बघा काय आले 2 नी मल्टिप्लाय केले तर 3 2 जा 6x - 2 2 जा 4y = डिनॉमिनेटर आणि न्यूमरेटरचा 2 काय झाला गेट कॅन्सल म्हणजे 5/2 × 2 2 2 गेट कॅन्सल राहिले फक्त 5. इक्वेशन नंबर काय देणार आहे आपण याला 3. ठीक आहे. आता या इक्वेशन्स मध्ये बघा तर अपॉन मध्ये 3 आहे अपॉन मध्ये 3 आहे त्यामुळे काय करणार आहे इक्वेशन 2 मल्टिप्लाय बाय 3 ने मल्टिप्लाय केलं तर डिनॉमिनेटर न्यूमरेटर गेट कॅन्सल राहिले फक्त x + 3 × 3 म्हणजे 9y झाले = 3 3 गेट कॅन्सल राहिले फक्त -4 नंबर 4. आता आपण काय करणार आहे 3 आणि 4 इक्वेशन यूज करणार आहे. बरोबर आहे. म्हणून फ्रॉम इक्वेशन 3 a1 = 6 b1 = -4 and c1 = 5. a1 b1 आणि c1. नेक्स्ट फ्रॉम इक्वेशन 4 काय असणार आहे a2 = 1 काही नसतो त्यावेळेला 1 असतो. b2 = 9 आणि c2 = -4. आता आपल्याला काय करायचे तर डिटर्मिनंटच्या ज्या व्हॅल्यूज आहेत त्या फर्स्ट आपल्याला काय करायचं त्या ठिकाणी फाइंड आउट करायच्या आहेत. म्हणजेच बघा काय करणार आहे आपण तर d = काय असतं इक्वेशन आपलं a1 a2 b1 b2. ठीक आहे. आता ह्यात व्हॅल्यू टाकल्या बघा a1 a2 म्हणजे 6 आणि 1 आली. b1 b2 म्हणजे काय आली -4 ओनली 9 -4 9 क्रॉस मल्टिप्लिकेशन 6 × 9 -4 × 1 आले. बरोबर आहे. मल्टिप्लिकेशन केले 9 6 जा 54 हे मायनस आणि आतमध्ये एकच मायनस होतं त्यामुळे इथलं मायनस प्लस आणि 4 1 जा 4 म्हणजे या ठिकाणी आले आपले 58. ठीक आहे. आता आपल्याला काय करायचे dx ची व्हॅल्यू काढायची. dx ची काढताना आपण काय करतो तर x च्या जागेला c1 c2 राईट करतो. म्हणजे इथे आले c1 c2 आणि इथे आले b1 b2 आणि काय असणार आहे बघा इथं आपलं तर c1 c2 5 -4 आणि दुसरी असणार आहे या ठिकाणी b1 b2 म्हणजे -4 9. ठीक आहे. सॉल्व केलं तर या ठिकाणी बघा dx = काय आले 9 5 जा किंवा 5 × 9 मायनस इंटू ब्रॅकेट -4 × -4 म्हणजे काय झाले 9 5 जा 45 हे मायनस तसंच राहिलं का
तर ब्रॅकेटमध्ये दोन मल्टिप्लिकेशन ऑफ मायनस साईन्स आहेत, त्यामुळे मायनस मायनस प्लस होणार आहे आणि बाहेरच्या ब्रॅकेटचं जे साईन आहे ते ॲज इट इज तसंच राहणार आहे. म्हणजे 4 4 काय राहिले इथं 16 राहिले. 15 मधून 6 गेले, 9 राहिले, कॅरी ओव्हर दिला, 4 मधून 2 गेले, 29 आले. बरोबर आहे, ही आली आपली dx ची व्हॅल्यू. त्याच पद्धतीनं dy काढणार आहे. dy ची व्हॅल्यू परत एकदा बघा, a1 a2 तसंच ठेवणार आहे आणि y च्या जागेला c1 c2 घेणार आहे. मी फॉर्म्युले प्रत्येक वेळेला बडबड करत असते, कारण तुम्हालाही ते फॉर्म्युले प्रत्येक वेळेला वाचन करत लिहायची सवय लागावी म्हणून. ठीक आहे, a1 a2 काय बघा, 6 1 c1 c2 5 -4 म्हणजे काय आले 6 × -4 आणि -5 × 1 6 4 जा 24, इथे आले मायनस आणि इथं बघा -5 म्हणजे -29 आले. बरोबर आहे. आता आपण x ची व्हॅल्यू काढणार आहे. x म्हणजे dx/d. dx किती आला होता आपला, तर 29 आला होता आणि d ची व्हॅल्यू जी होती ती किती होती, 58 होती. त्यामुळं 9 2 जा म्हणजे 29 2 जा 58 म्हणून 1/2 आले आणि y dy/d म्हणून या ठिकाणी काय येणार आहे बघा, तर -29 अपॉन काय असणार आहे आपले 58 म्हणजे 29 1 जा 29 2 जा. डिवाइड मध्ये पण सेम तेच असतं, एखादं जरी साईन मायनस असेल तरी आन्सरला मायनस साईन येतं. म्हणून x = 1/2 and y = -1/2 is the correct answer. ठीक आहे, मेथड कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. क्वेश्चन नंबर 5 मधला 4th वन क्वेश्चन या ठिकाणी बघत आहोत. क्वेश्चन्स बघा, इक्वेशन 7x + 3y = 15 म्हणजे नंबर 1. ठीक आहे, नेक्स्ट काय दिलेले आपल्याला 12y - 5x = 39. आता इक्वेशन परत एकदा रीड करा. इथं y ची टर्म आलेली आहे, इथं x ची टर्म आलेली आहे, म्हणजे आपल्याला रिअरेंज करून घ्यावे लागतील आणि रिअरेंज करताना या ठिकाणी काय होईल बघा, आपलं -5x पुढे येईल आणि +12y मागे जाईल आणि हे 39 ॲज इट इज नंबर 2. ठीक आहे, फ्रॉम इक्वेशन फर्स्ट काय येणार आहे या ठिकाणी बघा, a1 = 7, b1 = 3 and c1 = 15 आले. फ्रॉम इक्वेशन 2 काय असणार आहे, a2 = -5, b2 = 12 and c2 = 39. लेट फर्स्ट काय करतो आपण, d ची व्हॅल्यू या ठिकाणी फाइंड आउट करून घेतो. म्हणून d = काय असणार आहे बघा, डिटर्मिनंट ऑफ a1 a2 b1 b2. डिटर्मिनंटला फक्त a1 a2च राहतं. ठीक आहे, फक्त dx आणि dy च्या व्हॅल्यू फक्त चेंज होतात. त्यामुळे इथे आले आपले 7 - 5 आणि दुसरा आहे आपला 3 आणि 12 3 12. ठीक आहे, आता या ठिकाणी बघा काय होणार आहे, इथला हे सॉल्व करून घेतलं. 7 × 12 मायनस इंटू ब्रॅकेट 3 × -5 7 4 जा 84, हे मायनस आणि इथला मायनस 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 प्लस साइन झाले आणि इथं आले 15 आले. बरोबर आहे, ऍडिशन केली 9 आणि हे 9 म्हणजे d = 99 आलेलं आहे. आता आपल्याला dx आणि dy काढून घ्यायचंय. आता dx म्हणजे काय असतं आपलं, तर c1 c2 आणि b1 b2 च्या व्हॅल्यूज असतात. बरोबर आहे, आता c1 c2 म्हणजे कुठल्या व्हॅल्यूज आल्या बघा, 15 आणि 39 आले. 15 39, b1 b2 म्हणजे 3 आणि 12 आले. ठीक आहे, सॉल्व केले. इथं बघा 15 × 12 मायनस 39 × 3 किंवा 3 × 39. आता परत एकदा मल्टिप्लिकेशन 12 × 15 2 5 जा 10 2 1 जा 2 + 1 3 0 1 1 आणि हे आले 0 8 आणि हे इथं आले 180. ठीक आहे, आता 39 3 जा करायचं आपल्याला, 3 9 जा 27 3 3 जा 9 9 + 2 म्हणजे 11 117. आता इथं या ठिकाणी आपल्याला सबट्रॅक्शन करावे लागेल. 10 मधून 7 गेले, 3 राहिले, कॅरी दिला, 8 मधून 2 गेले, 6 राहिले आणि इथं 63 आलेले आहे. बरोबर आहे, आता आपल्याला dy ची व्हॅल्यू करायची आहे. dy ची करताना आपण काय करतो बघा, तर a1 a2 तसंच लिहितो आणि c1 c2 म्हणजे b1 b2 च्या ठिकाणी c1 c2 टाकतो. आता a1 a2 म्हणजे 7 - 5. ठीक आहे, c1 c2 म्हणजे 15 आणि 39. मल्टिप्लिकेशन केले तर इथं 7 × 39 - 15 × 5
पण 5 ला मायनस साइन आहे, म्हणजे इथं बघा 9 7 जा 63 आले, 7 3 जा 21, 21 प्लस 6 म्हणजे 27 आले, 273 मायनस मायनस प्लस 15 5 जा 75 आले, ऍडिशन केली इथं आले 8, इथं आले 14 कॅरी ओव्हर आणि हे 348 आले, बरोबर आहे. आता x ची व्हॅल्यू काढतो आपण. x इज इक्वल्स टू dx अपॉन डी. dx किती दिलेलं आहे बघा आपल्याला 63 दिलेलं आहे, म्हणजे आपण काढलेलं आहे, आणि इथं आहे d ची व्हॅल्यू 99. आता परत एकदा 9 च्या टेबलमध्ये दोन्ही नंबर्स आहेत म्हणून 9 ने डिवाइड केलं तर इथे किती येणार आहे आपले 9 7 जा 63, 9 1 जा 9, 9 1 जा 9 म्हणजे 7 अपॉन 11, बरोबर. आता नेक्स्ट y ची व्हॅल्यू. y इज इक्वल्स टू काय असतं आपलं, तर dy बाय डी. dy किती आपलं 348 अपॉन 99. परत एकदा बघा, आता या नंबरला कोणत्या नंबरने डिवाइड होतं बघा, तर 3 चे जर ऍडिशन केली तर या ठिकाणी 3 ने डिवाइड होतं, म्हणजे बघा 3 1 जा 1 राहिले, 3 6 जा आणि इथं काय आले 3 3 जा 9, 3 3 जा 9 म्हणजे 116 अपॉन 33. देअरफॉर x इज इक्वल्स टू 7 अपॉन 11 and y is equals to 116 upon 32 is the solution असणार आहे. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 5 मधला 5 क्वेश्चन्स बघत आहोत, जो क्रॅमर्स रूलने आपण सॉल्व्ह करत आहोत. त्यामधलं बघा, x प्लस वाय मायनस 8 अपॉन 2 इज इक्वल्स टू x प्लस 2y मायनस 14 अपॉन 3 दिलेलं आहे अँड इज इक्वल्स टू 3x मायनस y इज इक्वल्स टू 4 दिलेलं आहे. आता या ठिकाणी आपल्याला सायमल्टेनियस इक्वेशन्स दिलेले आहेत का, तर नाही, ते आपल्याला स्वतः तयार करायचे आहेत. आता त्यासाठी कसे तयार करणार, तर 3 इक्वेशन्स आपल्याला या ठिकाणी इक्वल दिलेले आहेत, त्यातले कोणतेही 2 इक्वेशन तुम्ही फर्स्ट राईट करू शकता. आता फर्स्ट बघा आपण काय घेतलं, हे फर्स्ट आणि थर्ड वन घेतलं, ठीक आहे, किंवा फर्स्ट सेकंड घेतला तरी चालेल, सेकंड थर्ड घेतला तरीही चालेल, कोणतेही इक्वेशन्स तुम्ही या ठिकाणी एकत्र घेऊन सॉल्व्ह करू शकता. ठीक आहे. बघा, x प्लस वाय मायनस 8 अपॉन 2 इज इक्वल्स टू 3x मायनस वाय म्हणजे फर्स्ट अँड थर्ड अपॉन 4. ठीक आहे. आता या ठिकाणी आपल्याला काय करावं लागेल, क्रॉस मल्टिप्लिकेशन करायला लागेल, म्हणजेच काय झालं 4 इंटू ब्रॅकेट x प्लस वाय मायनस 8 इज इक्वल्स टू 2 इंटू ब्रॅकेट 3x मायनस वाय. ठीक आहे. आतमध्ये मल्टिप्लिकेशन केले तर इथं आले 4x प्लस 4y मायनस 8 4 जा 32 इज इक्वल्स टू 6x मायनस 2y. ठीक आहे. आता आपल्याला काय करायचंय, तर लाईक टर्म्स ज्या आहेत त्या एका साईडला घ्यायचे, म्हणजे काय करणार आपण, हा 4x जो प्लस होता अपोजिट साईडला गेला तर काय होणार आहे 6x मायनस 4x झाले, हे मायनस 2y तसेच राहणार आहे, हे प्लस होते अपोजिट साईडला गेले मायनस झाले, इज इक्वल्स टू मायनस 32 ऍज इट इज इथंच ठेवलेले मी. ठीक आहे, म्हणजे फक्त साईड चेंज केलेले आहेत. इथं बघा 6 मधनं 4 गेले, किती राहिले आपले 2x राहिले, मायनस 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 प्लस साइन मायनस म्हणजे 6y आले आणि या ठिकाणी मायनस 32. आता एक ऑब्झर्वेशन केलं, ऍज इट इज हे नंबर असे पण ठेवू शकतो किंवा जर डिवाइड होत असेल तर डिवाइड पण करू शकतो. डिवाइड बाय 2 केलं तर इथं बघा x मायनस वाय इज इक्वल्स टू, इथं 2 3 जा 6y येतील आणि इथं 2 1 जा 2 आणि 2 6 जा 12 म्हणजे मायनस 16. इक्वेशन नंबर 1 द्या. ठीक आहे. आता इक्वेशन 2 तयार करायचंय, त्यासाठी आपण हे दोन्ही घेऊया. तर त्यामध्ये बघा का दोन्ही घेतले बघा, तर कारण इथला जो कॉन्स्टंट टर्म नाहीये आणि तुम्हाला ते सॉल्व्ह करायला इझी जाईल म्हणून फर्स्ट अँड थर्ड आणि सेकंड अँड थर्ड हे दोन्ही इक्वेशन्स आपण या ठिकाणी घेतलेले आहेत. आता बघा लेट काय आहे इथं, x प्लस 2y मायनस 14 अपॉन 3 इज इक्वल्स टू 3x मायनस वाय अपॉन 4. परत एकदा क्रॉस मल्टिप्लिकेशन म्हणजे 4 इंटू ब्रॅकेट हा वरचा होल ब्रॅकेट मल्टिप्लिकेशन लागणार आहे, म्हणजेच x प्लस 2y मायनस 14 इज इक्वल्स टू 3 इंटू ब्रॅकेट 3x मायनस वाय असणार आहे. आतमध्ये मल्टिप्लिकेशन केले बघा 4x प्लस 4 2 जा 8y मायनस 4 14 जा किती येणार आपले 56 इज इक्वल्स टू 3 3 जा 9x आणि 3 1 जा 3y आले. परत एकदा आपण काय करणार आहे, तर लाईक टर्म्स एका साईडला घेणार आहे, म्हणजेच या ठिकाणी काय होईल बघा आपले, तर इथं जे इक्वेशन होतं ते मायनस 56 मी याच ठिकाणी ठेवले आणि बाकीचे जे इक्वेशन होते इथं बघा 9x मायनस हे 4x तिकडे गेल्यानंतर काय झाले मायनस 4x झाले, मायनस 3y तिथंच आहेत आणि इकडे जे मायनस प्लस 8y होते अपोजिट साईडला गेल्यानंतर काय झाले मायनस 8y झाले. बरोबर आहे, म्हणजे इथं मायनस 56 इज इक्वल्स टू इथं आले 5x
आणि इथं आले मायनस मायनस प्लस म्हणजे 11y. नंबर 2 द्या. ठीक आहे. आता आपल्याला काय करायचं आहे इक्वेशन 1 फ्रॉम 1. ठीक आहे. फ्रॉम 1 जर घेतलं तर a1 इज इक्वल्स टू काय असणार आहे बघा कोएफिशियंट काहीच नाहीये त्यामुळे इथं आला 1. b1 इज इक्वल्स टू -3 अँड c1 इज इक्वल्स टू -16. 1 -3 -16. आता या इक्वेशन वरून फ्रॉम 2 काय येणार आहे a2 इज इक्वल्स टू आता इकडं इक्वेशन उलट झालेलं आहे आपलं इथं आले 5. b2 इज इक्वल्स टू -11 अँड c2 इज इक्वल्स टू -56. ठीक आहे. आता या ठिकाणी आपण फर्स्ट काय करणार आहे तर डी ची व्हॅल्यू काढणार आहे. डी ची व्हॅल्यू म्हणजेच बघा इथे मी डायरेक्टली येते जागा नसल्यामुळे तुम्ही ते स्टेप बाय स्टेप राईट करत जावा. a1 a2 म्हणजे इथे आले 1 5 इथे आले -3 -11. ठीक आहे. बघा क्रॉस मल्टिप्लिकेशन 1 इंटू -11 मायनस इंटू ब्रॅकेट -3 इंटू 5 -11 मायनस मायनस प्लस 15 आले. 15 मधून 11 गेले किती राहिले 4 राहिले कारण प्लस मायनस मायनस बिगेस्ट नंबरचं साइन त्यामुळे या ठिकाणी आले 4 म्हणजे डी इज इक्वल्स टू 4. ठीक आहे. dx इज इक्वल्स टू काय करतो आपण c1 c2 किती आहे बघा -16 -56 आणि त्याच्यानंतर आपल्याला काय सांगितलंय b1 b2 -3 -11 सॉल्व केले -16 इंटू -11 मायनस इंटू ब्रॅकेट -3 इंटू -56 मल्टिप्लिकेशन करून घेऊया म्हणजेच बघा dx इज इक्वल्स टू आता या ठिकाणी बघा 16 इंटू 11 करणार आहे म्हणजेच बघा 11 इंटू 16 16 म्हणजे 16 16 म्हणजे 16 प्लस 117 म्हणजेच 176 आले पण दोघांचे साइन्स मायनस आहेत त्यामुळे इथलं आन्सर काय आलं पॉझिटिव्ह आलं बरोबर आहे. त्याच पद्धतीनं 56 इंटू 3 केले तर 3 6 जा 18 5 3 जा 15 प्लस 116 आले पण इथलं साइन मायनस राहील आणि आतमधले साइन्स काय येतील पॉझिटिव्ह येतील कारण मायनस मायनस काय होतं प्लस होतं. ठीक आहे. आता या ठिकाणी बघा प्लस मायनस मायनस आणि बिगेस्ट नंबरचं साइन पॉझिटिव्ह आहे त्यामुळे आन्सरला पॉझिटिव्ह साइन येणार आहे. इथे बघा 16 मधून 8 गेले 8 राहिले इथे 7 मधून 7 0 म्हणजे फक्त राहिले 8. आता dy ची व्हॅल्यू आपल्याला या ठिकाणी काढायची आहे. ठीक आहे. आता dy ची काढताना परत एकदा आपण काय करणार आहे बघा तर a च्या व्हॅल्यू तशाच लिहिणार आहे. a ची व्हॅल्यू काय होती a1 a2 ची 1 5 होती आणि c1 c2 ची काय होती बघा इथं -16 -56 होती बरोबर आहे. या ठिकाणी आपण डिटर्मिनंट सॉल्व केला तर या ठिकाणी बघा 15 6 1 जा 56 आले 16 5 जा 80 मायनस मायनस प्लस झाले प्लस मायनस मायनस बिगेस्ट नंबरचं साइन म्हणजे 80 मधून 56 मायनस केले 10 मधून 6 गेले 4 कॅरी ओव्हर 8 मधून 6 गेले 2 राहिले बरोबर आहे. आता x इज इक्वल्स टू काय असतं dx बाय d. dx किती आपला तर 8 अपॉन d किती आला होता 4 म्हणजे आले 2 बरोबर आहे. y इज इक्वल्स टू dy अपॉन d. dy किती होता 24 अपॉन 4 म्हणजे 4 6 जा 24 therefore x इज इक्वल्स टू 2 and y इज इक्वल्स टू 6 इज द सोल्युशन ऑफ द आन्सर. ठीक आहे. या ठिकाणी आपला पार्ट 2 म्हणजे प्रॉब्लेम सेट 1 चा पार्ट 2 आपण या ठिकाणी संपवत आहोत. उद्याचा जो व्हिडिओ आहे त्यामध्ये आपण प्रॉब्लेम सेट फर्स्ट चा क्वेश्चन नंबर 6 या ठिकाणी बघणार आहोत तेही इझी मेथडनी कसे सॉल्व करायचे ते. ठीक आहे. तर तो डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले व्हिडिओज जे आहेत क्लास 10 चे ते बघत राहा. अजून तुम्हाला कोणत्या टॉपिक वरती अडचणी असतील तर ते मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रांना शेअर करा जेणेकरून त्यांनाही आपल्या इझी मेथड्स माहिती होतील. चला तर मग पुन्हा भेटूया पुढच्या प्रॉब्लेम सेट फर्स्ट च्या पार्ट 3 मध्ये. थँक्यू.